आउटब्रीडिंग डिव्हायसेस. आउटब्रीडिंग डिव्हायसेस काय आहेत? तर पहा, सुरुवातीला आपण त्याची डेफिनेशन पाहू. आउटब्रीडिंग डिव्हायसेस आर द स्पेशल मेकॅनिझम इन फ्लॉवरिंग प्लांट्स. फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये एक काय स्पेशल मेकॅनिझम आहे इन प्लांट्स दॅट प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. प्लांटमध्ये जर सेल्फ पॉलिनेशन आपल्याला प्रिव्हेंट करायचं असेल किंवा सेल्फ पॉलिनेशन होऊ द्यायचं नसेल, तर आपण काय करतो आउटब्रीडिंग डिव्हायसेसचा उपयोग करतो. आणि जर सेल्फ पॉलिनेशन नाही झालं तर आपल्याला कोणतं पॉलिनेशन होऊ द्यायचंय मग? तर आपल्याला काय करायचंय? प्रमोट करायचं एक पॉलिनेशन, कुठलं तर क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे ना? सेल्फ पॉलिनेशन आपल्याला थांबवायचंय आणि कोणतं घडवून आणायचंय? तर क्रॉस पॉलिनेशन आपल्याला घडवून आणायचंय. तर ही मेथड्स, क्रॉस पॉलिनेशन जर आपल्याला घडवून आणायचं असेल आणि प्रिव्हेंट करायचं असेल सेल्फ पॉलिनेशन, तर आपण यूज करतो डिव्हायसेसचा. कुठला? तर आउटब्रीडिंग डिव्हायसेसचा. कळले तुम्हाला डेफिनेशन? पुन्हा पहा. Outbreeding devices are the special mechanism in the flowering plants that prevent self pollination and promote cross pollination. कळालं तुम्हाला? ठीक आहे. तर याचे टाइप्स पहा. याच्यामध्ये तुम्हाला 6 टाइप्स दिलेले आहेत. पहिला टाइप्स आहे युनिसेक्शुअलिटी, हा एक टाइप आहे. दुसरा आहे डायकोगॅमी, हा सुद्धा आपण बघणार आहे. नंतर आहे प्रीपोटेन्सी, नंतर आहे हेट्रोमॉर्फी, नंतर हर्कोगॅमी अँड सेल्फ स्टेबिलिटी. अशा प्रकारचे 6 टाइप्स आपल्याला आउटब्रीडिंग डिव्हायसेसचे आपल्याला पाहायचे आहेत.